लोक आहे पण आपण ऑर्गनाइज नाही. आपण सर्व मिळून अशा कोणाला अध्यक्षपद, कोणाला युवाध्यक्ष, कोणाला महिला अध्यक्ष असं बनवत नाही आणि मग आपण जेव्हा म्हणतो त्याप्रमाणे कामं होणार. संघटन महत्त्वाचं आहे. एक आरक्षण, दुसरं संघटन. त्याच्यामुळे तुमचा विषय जो आहे तो आरक्षण, संघटन वाढवायचं कसं आणि आपण काय केलेलं आहे ते पण सांगू शकतो. पण थोडक्यात सांगा. तसंच लोक जुळवायसाठी, आपल्यासोबत जुळवायसाठी पॉझिटिव्ह काम पण केलं पाहिजे. म्हणजे मी पाहिलं की आपण आत्ताच संतोष महात्मेंनी सांगितलं काम काय मी सांगितलं. आता आनंद बनसोडे आपले प्रदेशाध्यक्ष, तर त्यांनी परभणीतील 3683 42 कोटी 44 कोटी 42 लाख अर्थात मी सोबत होतो. पण त्यांनी ते घरकुलांचे फॉर्म भरून केले. त्याच्यानंतर समाज कल्याण अधिकाऱ्यापर्यंत मुंबईपर्यंत आणले की ते जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक घेणं. त्याच्या आज धनगर समाज संघर्ष समितीचं राज्यस्तरीय अधिवेशन झालेलं आहे, जे अमरावतीत संतोष महात्मे जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते त्यांनी हे या इथे अमरावतीत घेतलेलं आहे. त्याचं नियोजन सर्व महाराष्ट्रातून धनगर समाजाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्ष आमचे आणि इतर पदाधिकारी होते उपस्थित. आणि सगळ्यांचं मिळून असं म्हणणं आहे की सरकारने आरक्षण, आमच्या धनगरांचं आरक्षण देतो म्हणताना आता इतके वर्ष झाली. मराठ्यांचं आरक्षणासाठी खास करून एक अधिवेशन घेतलं जातं. त्यांना आरक्षण मिळालं त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. त्यांना मिळालं पाहिजे, वेगळं असं मिळायलाच पाहिजे. पण त्याच्यासोबत आमच्या आरक्षणावर साधी चर्चा होत नाही आणि त्याच्यामुळे सरकारकडे आम्ही हा मांडणार आहे की आमच्यासोबत बैठक घेऊन तात्काळ कसं देता येईल, नाहीतर मग समिती बसवा, असं करा तसं करा. याच्याऐवजी सरळ तात्काळ कसं देता येईल, जसं की मराठ्यांना देण्यात आले लवकरात लवकर तसंच या पद्धतीने धनगरांना पण देण्यात यावं. तसंच दुसरं असं की जे आदिवासींना तेच धनगरांना, या हिशोबाने 1000 कोटीच्या योजना सरकारने ज्या आदिवासींना होत्या त्या दिल्या. पण हे 1000 कोटी अजूनही शेवटच्या माणसापर्यंत पोचले नाही. ते पोचवण्यासाठी 4 मंत्रालय येतात या योजनांसाठी वेगळे वेगळे. वन विभागाचं जे चराई क्षेत्र आहे त्याचा वेगळा येतो. शेळी मेंढीच्यासाठी जे आहे पशु मंत्रालय येतं. महसूल विभाग येतो. नंतर तसंच OBC मंत्रालय येतं, अर्थ मंत्रालय येतं. इतक्या मंत्रालय येतात त्याच्यामुळे त्याचा पाठपुरावा करणं कठीण होतं. आणि म्हणून एक खिडकी योजनेप्रमाणे एक महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महामंडळ, ज्याला 3 गोष्टी कमीत कमी पाहिजे. एक अध्यक्ष, एक सचिव आणि 1000 कोटी. जर सचिव IAS ऑफिसर आहे तरच ह्या योजना शेवटपर्यंत पोहोचू शकतील. या 2 ठराव आम्ही या इथे पास केलेले आहे आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करण्यात. म्हणूनच न्याय दिलेला नाही. हा बरोबर असलं तरी त्याच्यासाठी जे आम्ही सांगितलं आरक्षण ते आहे. आणि जरी मी भारतीय जनता पार्टीचा असलो तरीही समाजामुळे माझं अस्तित्व आहे. त्याच्यामुळे समाजाच्या आरक्षणाचा पाठपुरावा आम्ही निश्चितच करू. याच्या आधी आंदोलनं झालेली आहे, आत्ताही आंदोलनं होतीलच. पण आमच्या या 2 मागण्या जर पूर्ण केल्या तर आम्ही समाज म्हणून, धनगर समाज म्हणून सरकारसोबत निश्चित आहोत. पण या 2 मागण्या, आरक्षण आणि 1000 कोटीच्या योजना, या तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. या 2 मागण्या अंमलबजावणी झाली, मला ते सांगायची पण आवश्यकता राहणार नाही. कारण सरकार जेव्हा लोकांना कळेल की आपल्याला काही मिळालेलं नाही तर लोक विरोधात जाणारच आहे. पण मला विश्वास आहे की सरकार याच्यावर ताबडतोब तोडगा काढेल आणि या योजना पोहोचवण्याचं काम करेल.